नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय औद्योगिक युगाचे अग्रदूत म्हणून लाभलेले एम विश्वेश्वराय. विख्यात स्थापत्य शास्त्रज्ञ आणि औद्योगिक युगाचे अग्रदूत म्हणून मोक्षकुंडम विश्वेश्वराय यांचे नाव भारतातच नव्हे तर साऱ्या जगात ओळखले जाते. भारताच्या औद्योगिक विकासाच्या आणि धरणाच्या विकासाच्या कामी त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. विश्वेश्वराय यांचा जन्म म्हैसूर राज्यातील कोलार जिल्ह्यात मदनहडकी या अत्यंत छोट्याशा गावात 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षकुंडम गावातले होते. पुढे ते मदनहडकीत स्थायिक झाले. विश्वेश्वराय यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे गाढे विद्वान होते. आई व्यंकचम्मा ही पापी भिरू आणि साध्वी होती. त्यामुळे विश्वेश्वराय यांच्या मनावर लहानपणापासूनच शुद्ध आचार आणि विचाराचे संस्कार झाले. विश्वेश्वराय यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच होती. त्यातच विश्वेश्वराय 15 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परत कुर्नल येथून ते मदनहडकीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळारपूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बेंगलोर येथे झाले. ते इसवी सन 1881 साली मद्रास येथून BHची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे घेतले. इसवी सन 1883 मध्ये ते इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर होता, पण कुशाग्र बुद्धी, नम्रता आणि अंगातली उपजत शिस्त यामुळे त्यांची सतत प्रगती झाली. शिवाय या खडतर प्रवासातही त्यांना अनेकांनी आपापल्या परीने सहाय्य केले. मुंबई सरकारीची नोकरी. इंजिनियर झाल्यानंतर विश्वेश्वराय यांना मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. येथूनच त्यांची आर्थिक विवेचना संपली आणि कर्तृत्व दाखविण्याची संधी त्यांना मिळाली. ज्ञानाचा यथायोग्य उपयोग करणे, काम करण्यापूर्वी कामातील बारकावे जाणून घेणे आणि आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या बळावर ती कामे उत्तमरित्या पार पाडणे या गुणामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यात ते अल्पावधीतच लोकप्रिय ठरले. विश्वेश्वराय यांना आपल्या जीवनात आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या. कठीण काम सोपे करण्याचे कौशल्य त्यांच्याजवळ होते. आपल्या नियोजनाबद्ध कामाची सुरुवात त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यापासून केली. सन 1893 साली खानदेशमधल्या एका नाल्यावर सायफन बसविण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. मोठमोठ्या इंजिनियरना ते जमले नाही. विश्वेश्वराय यांनी ते आव्हान स्वीकारले. अहोरात्र काम करून आणि अनेक अडचणींना तोंड देऊन ते काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. इसवी सन 1904 साली त्यांनी शेतीतील सुधारणा करण्यासाठी ब्लॉक सिस्टीम म्हणजे कमीत कमी पाण्यात पीक काढणे ही पद्धत सुरू केली. पुण्याजवळ खडकवासला धरणाला लावलेल्या आणि आपोआप उघडणारे कडसूत्री दरवाजे त्यांनीच बसविले. धरणातील पाणी विशिष्ट उंचीवर चढले की दरवाजे आपोआप बंद होतात. विश्वेश्वराय यांच्या या कल्पनेचा उपयोग पुढे पनामा कालव्यात करण्यात आला. मुसा नदीला नियंत्रित कसे केले? विश्वेश्वराय प्रशंसेत समाधानी नव्हते. मोठा आणि अवाढव्य मासा डबक्यात राहू शकत नाही, त्याच्यासाठी समुद्रच हवा. विश्वेश्वराय यांना व्यापक क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती.
त्यांनी मुंबई सरकारच्या नोकरीचा राजीनामा त्यांनी देऊन टाकला आणि युरोपातील स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी ते युरोपच्या दौऱ्यावर गेले. याच दरम्यान हैदराबाद जवळून वाहणाऱ्या मुसा नदीला पूर आला. मुसा नदीने रौद्र रूप धारण केले. सारे हैदराबाद शहर जलमय होण्याचा धोका निर्माण झाला होता. हैदराबादच्या निजामांनी खास तार करून विश्वेश्वराय यांना बोलवण्यात आले. विश्वेश्वराय आपला दौरा अर्धवट टाकून धावून आले. 7-8 महिने अथक काम करून मुसा नदीला काबूत ठेवणारे योजना त्यांनी तयार केली आणि ती पूर्णत्वास नेली. त्यानंतर आजपर्यंत मुसा नदीला कधीही पूर आलेला नाही. विश्वेश्वराय यांच्या अचूक आणि दूरदर्शी काम करण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. इसवी सन 1908 साली विश्वेश्वराय निजामाच्या राज्यात प्रमुख निरीक्षक इंजिनियर झाले. तेथे त्यांनी वर्षभर उत्तम काम केले. त्यानंतर म्हैसूर संस्थानात अद्वितीय कामगिरी कशी पार पडली. याच वेळी म्हैसूर संस्थानाच्या महाराजांनी त्यांना सन्मानपूर्वक बोलावले आणि संस्थानाच्या प्रमुख इंजिनियर म्हणून नेमले. म्हैसूर संस्थानात त्यांच्या कर्तृत्वाला पोषक वातावरण मिळाले. महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. या विश्वासाचा स्वतःसाठी कधीच गैरफायदा न घेता लोककल्याणाच्या धडक योजना त्यांनी राबविल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकासाचा लाभ जनतेला मोठमोठ्या योजनांनी देणारे पहिले संस्थान म्हणजे म्हैसूरचे संस्थान यांचे श्रेय विश्वेश्वराय यांना जाते. अवर्णनीय कृष्णराजसागर कसा पार पडला. म्हैसूर संस्थानाच्या कामावर रुजू होताच त्यांनी कावेरी बंधारा योजना हाती घेतली. अनेक अडचणीवर मात करून ठरलेल्या वेळात हा बंधारा बांधून पूर्ण केला. त्यांची महत्त्वाची आणि नेत्रदीपक कामगिरी म्हणजे कृष्णराजसागर धरण ही होय. कृष्णराजसागर तलावाचे वर्णन कळाल्याशिवाय विश्वेश्वराय यांच्या कर्तृत्वाची कल्पना येणारच नाही. धरणाची लांबी 6,800 8,600 फूट तर रुंदी 111 फूट आणि उंची 140 फूट आहे. धरणाच्या माथ्यावर 50 फूट उंचीचा एस-पेस रस्ता आहे. पाणी सोडण्यासाठी 171 दरवाजे आहेत. त्यापैकी प्रत्येक दरवाजा आपोआप उघडण्याची आणि बंद होण्याची योजना आहे. धरणाच्या डाव्या बाजूला 60 मैल लांबीचा कालवा आहे. त्यासाठी 3,960 फूट लांबीचा बोगदा केला आहे. या कालव्याला विश्वेश्वराय कालवा म्हणून देखील संबोधतात. या धरणामुळे धबधबा तयार होतो आणि त्यातून वीज निर्मिती केली जाते. महात्मा गांधी यांनी कृष्णराजसागर पाहून गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, सर्व जगात अजोड असणारी ही कृष्णराजसागरची निर्मिती सर विश्वेश्वराय यांना अमर बनविण्यास समर्थ आहे. विश्वेश्वराय यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केली. ओरिसातील पूर नियंत्रण योजना म्हैसूर संस्थानातील असताना पोलाद, सिमेंट, साबण, कागद आदी कारखान्याची उभारणी, नागपूर व विजापूर येथील पाणी पुरवठा योजना तसेच पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुवारी गटाराची योजना अशी अनेक लोकोत्तर आणि राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारी कामे त्यांनी केली. विश्वेश्वराय यांचे कौटुंबिक जीवन कसे होते. भारतरत्न आणि डी.लिट अशा सन्माननीय पदव्यांनी विश्वेश्वराय यांना सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक जीवन स्वार्थाने सफल झाले, पण कौटुंबिक जीवनात मात्र ते दुर्दैवी ठरले. पत्नी सुख मिळाले नाही, सततहीच झाली नाही व वैयक्तिक दुःख आयुष्यभर उदारात दडपून ते सार्वजनिक क्षेत्रात वाघासारखे कार्य करीत राहिले.
परंतु देशातल्या लाखो मुलांकडे त्यांनी वात्सल्याने पाहिले. त्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी वाहिली. आपल्या पेन्शनपैकी अर्ध्याहून अधिक रक्कम ते विद्यार्थ्यांना व शैक्षणिक संस्थांना मदत देण्यावर खर्च करीत असे. विश्वेश्वराय यांचे दीर्घायुष्याचे रहस्य. विश्वेश्वराय यांना दीर्घायुष्य लाभले. आपल्या दीर्घ आयुष्याचा रहस्य सांगताना ते म्हणतात, सुनियंत्रित आचरण, कठीण परिश्रम, प्रसन्नता आणि भोगोविलासामध्ये संयम हेच माझ्या दीर्घ जीवनाचे सूत्र आहे. अन्य कसलेही रहस्य माझ्याजवळ आणि सदैव आशावादी राहणे व कार्यमग्न राहणे हा एक मोठा मंत्र आहे. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आशावादी मनुष्य एकच नवी स्फूर्ती व शक्ती घेऊनच सदैव वावरत असतो. याहून दीर्घ आयुष्याचा चांगला मार्ग दुसरा कोणता असतो? शांततापूर्ण व सफल जीवन यासाठी शरीरापेक्षाही मी मनाला अधिक जबाबदार मानतो. विश्वेश्वराय यांना मिळालेले मान सन्मान. ते म्हैसूर येथे दिवाण असताना त्यांना जनतेसाठी केलेल्या कामामुळे नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एम्पायर या सन्मानाने गौरविले. भारतातला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना 1955 मध्ये भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. सर मो विश्वेश्वराय यांचा आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बँगलोर शाखेने फेलोशिप देऊन सन्मानित केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ही अनेक विद्याशाखेतील पदवी घेऊन गौरवले गेले. ते इसवी सन 1923च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. 14 एप्रिल इसवी सन 1962 रोजी या महापुरुषाचे बँगलोर येथे निधन झाले. सर विश्वेश्वराय यांचे कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर एक सुंदर व चित्रमय स्मारक मदन हडकी येथे उभारण्यात आले. 15 सप्टेंबर इसवी सन 61 रोजी विश्वेश्वराय यांचे जन्मशताब्दी देशभर साजरी केली जाते. भारतात त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय गुरु.